श्री स्वामी समर्थ. अनेक वेळा आपण जाणून बुजून किंवा नकळत अशा काही गोष्टी देवघरात ठेवतो ज्यामुळे घराच्या सुखसमृद्धीमध्ये बाधा येते. देवघर हे असे ठिकाण आहे जे घरात आनंद आणते. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीचे मन अशांत असेल तर त्याने प्रार्थनास्थळ किंवा मंदिरात बसून मनशांतीसाठी प्रार्थना करावी. देवघर हे तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे स्तोत्र मानले जाते आणि येथून ऊर्जा संपूर्ण घरात पसरते. म्हणूनच देवघर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की देवघरात फक्त त्या वस्तू ठेवाव्यात ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच पूजा कक्ष किंवा मंदिरात कोणतीही नकारात्मकता आणणारी वस्तू ठेवू नका. जर तुम्हालाही घरात सुखसमृद्धी आणायची असेल आणि घर धनसमृद्धीनं भरायचं असेल तर तुम्ही देवघरातून आम्ही सांगितलेल्या काही गोष्टी ताबडतोब काढून टाका. आणि या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कोणत्या वस्तू ठेवायला हव्यात हे देखील सांगणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आधी जाणून घेऊया त्या अशुभ गोष्टींबद्दल ज्यांना पूजा कक्षात ठेवणे निषिद्ध मानले जाते. 1. देवघरात कधीही तुटलेल्या आणि खंडित मूर्ती चुकूनही ठेवू नका. अशी मान्यता आहे की तुटलेल्या आणि खंडित मूर्तीची पूजा केल्याने त्याचे आपल्याला शुभ फळ मिळत नाही आणि नकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या घरात निर्माण होतो. आपण नकळत खंडित मूर्ती देवघरात तशीच ठेवतो. त्यामुळे आपल्या घरातील लोकांवर त्याचा अशुभ प्रभाव पडतो. अशा प्रकारे तुटलेल्या आणि खंडित मूर्ती आणि फोटो आपल्या घरात अशुभतेचे कारण बनतात. मान्यतेनुसार खंडित मूर्ती आणि फोटो यांना वाहत्या पाण्यात सोडून देणे हे खूप शुभ आहे. या व्यतिरिक्तच पूजा घरामध्ये एकापेक्षा जास्त एकाच देवतेच्या मूर्ती ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार हे खूप अशुभ आहे. तसेच तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी असे वाटत असेल तर तुमच्या देवघरातील ज्या रौद्र रूप धारण केलेल्या मूर्ती आहेत तुम्ही ताबडतोब विसर्जित केल्या पाहिजेत. असे मानले जाते की ज्या मूर्ती देवाचे रौद्र रूप धारण केलेल्या अशा भावनेच्या असतात अशा मूर्ती घरात ठेवल्याने घरात भांडणाचे कारण बनतात. तसेच हनुमानजींचे रौद्र रूप धारण केलेली मूर्ती आणि भगवान शिवाची नटराज अवस्थेतील मूर्ती घराच्या देवघरात ठेवणे खूप अशुभ मानले जाते. या मूर्ती आपल्या देवघरात असतील तर त्या ताबडतोब विसर्जित केल्या पाहिजेत. नाहीतर तुमच्या घरात भांडण कलह निर्माण होईल. तसेच मित्रांनो, घरात कधी पण किंवा देवघरात फाटलेले ग्रंथ पुस्तके ठेवू नयेत. जर फाटलेले ग्रंथ पुस्तके असतील तर ते ताबडतोब वाहत्या पाण्यात किंवा नदीत विसर्जित केले पाहिजेत. तसेच देवघरातील मूर्तींना कधीही खंडित झालेले तांदूळ वाहू नये. जर तुमच्या देवघरात खंडित झालेल्या अक्षता असतील तर त्या अक्षता विसर्जित करून अखंड अक्षता देवघरात ठेवाव्यात. तसेच मित्रांनो, या व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही आपल्या पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत. देवघरात पितरांचे फोटो लावणे अशुभ मानले जाते. 2. देवपूजेला वापरणार येणारी भांडी कधीही कुठेही तुटलेली नसावी. आपण लक्षात ठेवावे की देवपूजेला जे भांडे आपण वापरतो ते कुठे तुटले तर नाही ना. तुटलेले भांडे देवपूजेसाठी वापरणे खूप अशुभ मानले जाते. अशा वस्तूंना कधीही आपल्या घरात ठेवू नका ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येईल. तुटलेली भांडी जर आपण देवपूजेसाठी वापरली तर हे सुद्धा तुमच्या आर्थिक समस्येचे कारण बनतात. तसेच तुमच्या घरात भांडण कलह निर्माण होण्याचे कारण ही तुटलेली भांडी बनवू शकतात. म्हणून अशी भांडी त्वरित आपण आपल्या घरातून काढून टाकली पाहिजे. 3. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये पूजा करताना धूप दिवा लावण्याची पद्धत आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा वास नेहमी राहतो. लोक स्नानधर्म करून देवाची उपासना करतात. धूप दीप लावून देवाची प्रार्थना करतात. पण धूप अगरबत्ती लावताना आपण जी काडीपिटी वापरतो ती काडीपिटी नकळत आपण आपल्या देवघरात ठेवतो. वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.
तसेच देवघरात काळी पिठी ठेवल्याने आपल्याला आपल्या प्रार्थनेचं शुभ फळ मिळत नाही. तसेच जळालेली काडी देवघरात किंवा देवघराच्या जवळ ठेवल्याने आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे देवघरात चुकूनही काडी पिठी ठेवू नका. 4. तसेच काही लोक आपल्या घरातील देवांना जो नैवेद्य दाखवतात तो नैवेद्य दाखवल्यानंतर देवघरात तसाच ठेवला जातो. पण तुम्ही अशी चूक करू नका. देवघरातील देवांना जो आपण नैवेद्य दाखवतो तो नंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून खाल्ला पाहिजे. जर तुम्ही आपल्या देवघरात दाखवलेला नैवेद्य तसाच ठेवत असाल तर तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ प्राप्त होणार नाही. तसेच काही लोक दररोज आपल्या देवपूजेमध्ये देवांना फुले वाहतात. देवांना फुले वाहिल्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न होतात. हे जरी खरे असले तरी काही लोक देवांना वाहिलेली फुले दुसऱ्या दिवशी काढून तिथेच देवघराच्या नाहीतर कुठेतरी कोपऱ्यात ठेवून देतात. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढत जाते. तसेच सुकलेली फुले घरात ठेवल्याने आपण दरिद्रतेलाच आमंत्रण देत असतो. त्यामुळे घरात अकाल मृत्यू, मंगलदोष आणि विवाहास विलंब अशा अनेक समस्या निर्माण होतात. तसेच वास्तुशास्त्रानुसार आपल्या देवघरात लोखंडापासून बनवलेल्या वस्तू ठेवणेही शुभ मानले जात नाही. त्यामुळे शनीचा प्रभाव वाढून व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. 5. जर देवघरातील देवी देवतांचे वस्त्र फाटले असतील तसेच देवघरही थोडंसं किंवा नकळतपणे थोडं तुटलेलं असेल तर ते ताबडतोब बदललं पाहिजे. किंवा जे वस्त्र आहेत ते फाटले असतील तर ताबडतोब नवीन वस्त्र विकत आणले पाहिजे. या वस्तूमुळे आपले मन देवपूजेमध्ये लागत नाही. त्यामुळे या वस्तू आपल्या घरातील आर्थिक समस्येचं कारण बनतात. त्यामुळे अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढल्या पाहिजेत. या नकारात्मक वस्तूमुळे आपण जी पूजा करतो त्याचे सकारात्मक फळ आपल्याला प्राप्त होत नाही. तसेच काही लोक एकाच देवतेच्या मूर्ती एकापेक्षा जास्त आपल्या देवघरात ठेवतात. असे कधीही करू नका. विशेषतः देवघरात कधीही 2 शिवलिंग चुकूनही स्थापन करू नये. त्यामुळे घरातील सुखसमृद्धी नष्ट होऊन जाते. घरात बरकत होत नाही. देवघरात कधीही निर्माल्य ठेवू नका. निर्माल्यामध्ये अगरबत्तीचे पॅकेट किंवा देवाला वाहिलेली फुले तसेच देवाला वाहिलेली फुले देवघरात ठेवू नका. या वस्तूमध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि अशा वस्तू आपण घरात खूप वेळासाठी ठेवल्या तर त्या वस्तू आपल्या दरिद्रतेचे कारण बनतात. म्हणून वेळच्या वेळी निर्माल्य अगरबत्तीची जी रक्षा असते ती आपण वेळच्या वेळी विसर्जित केली पाहिजे. काही लोक आपल्या देवघरात शंख ठेवतात. शंख देवघरात ठेवणे हे अतिशय पवित्र मानले जाते. असे म्हणतात देवघरात शंख ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते. परंतु काही लोक घरात एकापेक्षा जास्त शंख ठेवतात. त्यामुळे घरात दरिद्रता निर्माण होते आणि धनहानी होत राहते. त्यामुळे देवघरात कधीही एकापेक्षा जास्त शंख ठेवू नका. देवघरात फक्त एक शंख ठेवणे शुभ मानले जाते. आता जाणून घेऊया त्या विशेष वस्तूंबद्दल ज्या आपल्या देवघरात ठेवल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीची कृपा होते, धनामध्ये नेहमी वाढ होत राहते, तसेच वास्तुदोष दूर होतो. तर जाणून घेऊया त्या वस्तूंबद्दल ज्या देवघरात ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. 1. शंख. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना शंख खूप प्रिय आहे. त्यामुळे देवघरात शंख ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की घरात शंख ठेवल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते. असे मानले जाते की दररोज देवपूजा करताना शंखाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. देवघरात शंख ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. तसेच देवघरामध्ये पाण्याने भरलेला छोटा तांब्या जरूर ठेवावा. देवघरामध्ये घंटी ही अवश्य असावी. काही लोक देवघरामध्ये घंटी वरती बांधतात. तसेच काही लोक हातामध्ये पकडण्याची घंटी ठेवतात. देवघरामध्ये कोणत्याही प्रकारची
असली तरी घंटी ही अवश्य ठेवावी. त्यामुळे घरातील वातावरण हे चांगले राहते. तसेच पूजा करताना घंटी वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरामध्ये होतो. त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक चिन्ह खूप शुभ मानले जाते. कोणतंही शुभ कार्य असेल तर आपण सर्वात आधी स्वस्तिक काढूनच शुभ कार्याला सुरुवात करत असतो. त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावर कुंकवाने अवश्य स्वस्तिक काढावे. तसेच देवघरातही कुंकवाने स्वस्तिक अवश्य काढावे. त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते. तसेच माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते आणि घरामध्ये बरकत येते. 2. वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपंख ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते. देवघरात मोरपंख ठेवल्याने नेहमी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास करते. सोबतच भगवान विष्णू आणि देवी महालक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. ज्या घरात मोरपंख असते तिथे नकारात्मक ऊर्जा कधीही प्रवेश करत नाही. या कारणामुळे देवघरात मोरपंख अवश्य ठेवावे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त हिंदू धर्मामध्ये गायीला देवी लक्ष्मीचे स्थान दिले गेले आहे. असे मानले जाते की गायीमध्ये 33 कोटी देवदेवता वास करत असतात. हिंदू धर्मामध्ये गायीला जेवढे पवित्र मानले जाते तेवढेच पवित्र गायीपासून मिळणारे गोमूत्रही समजले जाते. गोमूत्राचा उपयोग पूजा पाठमध्ये केला जातो. 3. शालिग्राम. देवघरामध्ये शालिग्राम ठेवणे हे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपल्या देवघरात शालिग्रामची पूजा करणे. शालिग्राम म्हणजे भगवान विष्णूचे रूप आहे. अशातच शालिग्रामची रोज पूजा केल्याने देवी लक्ष्मीही प्रसन्न होते आणि व्यक्तीला त्याच्या जीवनात आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत नाही. घरात सुखशांती समृद्धी नांदते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.